मला दाखवू बांबूची शींद कशी बनवतात ती ना ग. शींद त्याला वास्ता बोलतात. फायनल असल तसल आईला भेटला तर भेटला. आम्ही आलेलो इकडं. तर बघा मित्रांनो शींद कशी बनवायची तुम्हाला दाखवतो. शींद भाजी बांबूचे झाडाचा जो कोवला निघतो ना पहिला खोड त्याला वास्ता बोलतात आणि त्याच्यापासून शींद बनवतात. ताई बघा कशी आतमध्ये शिरले. खूप काटं बिटं खूप आहेत. एवढं डेंजर काटं असतात ना बोलूच नका. आई बघा किती खतरनाक मध्ये शिरले. हे बघा हे बघा एवढा डेंजर आहे. तर आईला बघा किती उशीर झाला एकच वास्ता काढायला. एवढा उशीर झाला कारण की खूप मेहनत करायला. तुम्ही बघत असाल कुठं कुठं विकायला पण असते शींद. आणि इथं बाबू पकडून राहिलाय पाला. काढला ग. बघा ही भाजी ना कोण कोण खात नाही कोण खातो पण एवढी टेस्टी लागते ना कोणाला माहित नाही जास्त सिटीमध्ये सिटी एरियामध्ये पण लय टेस्टी. तर बघा आईने किती छोटं छोटं काढलं मस्त कवलं कवलं. हे बघा एवढं कवलं कवलं दाखव रे बाबू किती भारी. हे बघा कवलं कवलं. तर तुम्हाला नंतर दाखवू शीन बनवताना आम्ही कशी. ताई आता निघली. बघा अवतार बघा कसा झाला आईचा. काट बिट्यात चिरली आणि बाबू आहे थैली पकडायला. तर चला जाऊयात आता पुढं. आणि दुसरं पण आहेत बाय आणि बाबू ते मागे आहेत थोडे. तर आता आम्ही चाललो पुढे. आई लागले बघायला बघायला किती आत शिरायला लागली परत. ही बघा आहे का आहे. तर बघा आई किती आतमध्ये शिरली परत. हे बघा किती आतमध्ये शिरली. दिसत पण नसेल तुम्हाला. आणि बघतो माझी तर हिंमत पण होणार नाही एवढ्या आतमध्ये शिरायला वास्ता काढायला. तर दुसरीकडं मोठे मोठे वास्ते असतात पण ती थोडी वजलेली असते. आम्ही एवढं मोठं नाही जरा कवलीच घेतो. आणि दुसरं ते टोकर असतो आणि बांबू वेगळा असतो. तर इकडं बघा यांनी बघितला पोरांनी पण इकडं बोलतात लहान आहे. इकडे पोरा पण बघायला लागल्यात दुसरी. इथं आई पण बघा आईचा काटा टोचला वाटते एक. तर आम्ही अशा भाजी खातो. भाजी खाण्यासाठी काय मेहनत एवढी लागते मेहनत. ते बघा काढला आईने इथून. तर दुसरा पण पकडला. आता दुसऱ्या ह्याच्यात. तर तुम्हाला पूर्ण दाखवतो कसं बांबू असतो. हा बघा एवढा घनदाट आहे. हा बघा ह्याच्यामध्ये आत शिरायचा आणि काढायचा. तर हे मला तर खूप आवडते भाजी. मी मागच्या रविवारी घेऊन गेलेलो आलेल ते. आता आई लागली शोधायला परत. तिथे आम्हाला जास्त पाहिजे नाही फक्त भाजीपुरी म्हणजे पाहिजे. नाही तर दुसरी लोक खूप नेतात. आम्ही पण इकडे गेलो तर खूप भेटतील आम्हाला. पण आम्ही काय एवढं आम्हाला पाहिजेत नाही. आम्हाला थोडंसंच पाहिजेत खाण्यासाठी. म्हणजे आला तर काहीतरी भाजी जंगलात आला तर भाजी काही ना काही घेऊन गेला पाहिजे. नाही तर नुसताच मग काय फायदा नाही. पोरा पण बघायला लागल्या. तिकडे आई पण बघायला लागले. नाही का लहान आहेत तर बारीक आहेत कारण लहान आहेत थोडं. कुठं तर चला आता जाऊयात पुढं. बघूया आता एखाद भेटला तर भेटला पुढं तुम्हाला दाखवतो. नाही तर मग डायरेक्ट घरी शींद पाडताना दाखवू तुम्हाला. आम्ही एक दिवशी तसं पण जाणार होतो डोंगरात पण आता कधी टाइम भेटला नाही. हा यो डीना कवला आहे काय का. तर इकडं नसेल देखात का नाही. इकडं नाही का. चल बरं जाऊन येऊ तिथं. बघा पोरा कशी लागलाय. आया आया आमच्या आदिवासी लँग्वेज मध्ये आईला आया बोलतात. आया आया खरं इथं आहे. मोठा आहे रे. आहे का तो काढण्यापर्यंत. आई परत शिरली आतमध्ये.
वाजता काढायला दाखव तर गेला परत बाबू दाखवायला. बाबू पण अगं बोलला थांब तुला दाखव का. आहेत का येऊ मी. काहीतरी चावला. काय चावला हवा पर्यंत. तर बाबूला काहीतरी चावला सांग नर बाबू. तर बाबूला खुजली लागली म्हणून बाबू तिकडे लागला रडायला. दाखव रे इकडे तोंड. बघा म्हणून रिस असतो. इकडे खुजली बिजली खूप कोस बिशी लागतात तर बाबू डायरेक्ट लागला रडायला. कारण की कोस वगैरे असा काय लागला ना पान चुरा मच्छर एवढं जंगलातलं एवढं डेंजर चावतात ना की बोलूच नका. एवढी जोराची खुजली येते ना की खूप जोरात खुजली येते. त्याच्यामुळे लहान पोरांचा काम नाही. पण बाबू बोलत होता का मी पण येतो त्याला. त्याच्यामुळे आम्ही त्याला घेऊन आलो. नाहीतर कधी त्याला आम्ही घेऊन जात नाही जंगलात. पण आज तो आला तो व्हिडिओ पण काढायचा आहे त्याच्यामुळे. आणि आमचे लहान असतानाचे हेलिकॉप्टर. हा बघा लहान असतानाचा आमचा हेलिकॉप्टर इथं दिसत असेल तुम्हाला. म्हणजे त्याला आम्ही दिंडोरी बोलायचो. ताई वगैरे गेली पुढे तर चला मला पण जाऊ दे आता. कारण की तिकडे गेले आता मी पण जातो पुढे. फायनली आम्ही वास्तं घेतलं आणि आता मी जायला लागलो. बाबूनी थैलीत वास्तं घेतलं तर बाबू रडायला लागला आता. त्याच्यामुळे आम्ही घरी चाललो. नाही तर अजून आम्हाला वास्तं शोधायचं होतं. त्याला खुजली लागली. त्याला आम्ही आणायलाच नव्हता पाहिजेत ना. आपल्याला काय वाटलं का कालनीच काढून याच्यात आता आम्ही वास्तं घेतलं. आता आम्ही डायरेक्ट घरी जातो. तुम्हाला दाखवतो शीन करताना डायरेक्ट. तर चला आता जाऊयात घरी ना. बाबू रडायला लागला त्याला खुजली लागली त्याच्यामुळे आम्ही आता डायरेक्ट घरी जातो आणि तुम्हाला दाखवतो शीन कशी करायची ती. चला जाऊयात घरी. तर फायनली आम्ही घरी पोहोचलो. घराजवळ रस्त्यावर पोहोचलो. तर बघा मित्रांनो आम्ही वास्तं घेऊन आलेलो. ते तुम्ही आईने एवढं मेहनत करून आणलेले तिथं झाडा झुडपातून. तर आम्ही छोटं छोटंच आणलं. दुसरं होतं पण त्याची अगोदर शीन बनवली. जर आम्ही बाहेर गेलेलो ना ते हे आईने व्हिडिओ बनवण्यासाठी ठेवलं. मी बोललेलो की ठेव थोडं तरी. तर बघा आता शीन कशी बनवायची. याचीच ना थोडस ठेवलं ना दुसरी बनवेला बनवेल आहे काय. त्या आईने दुसरी बरणी भरून ठेवली शीन. तर मी नंतर तुम्हाला दाखवण भाजी. आता भिवंडीला गेलो की भाजी दाखवण. तर मला उशीर पण झालाय. मी जरा लेट आलो ना त्याच्यामुळं. तर मी तुम्हाला भाजी दाखवण पुढं कशी बनवायची ती. आता भिवंडीला गेला तर बघा शीन कशी बनवायची. एकदम छोटी छोटी मस्त. हे बघा एकदम सफेद सफेद मस्त पडते. तर हे बांबूचा जो कवला असतो ना जो नवीन निघतो ना बांबू झाड त्याच्यातून हा पहिला निघतो त्याची शीन बनवतात. तर ते एकदम पातळ पातळ आपला वेफर्स कसा असतो तसा कापायचा. एकदम छोटा छोटा कटिंग करायचा. मोठं होतं ते काढले. आणि साक्षी मदत करायला लागली. तर साक्षी पण उद्या शाळेत जाईल हॉस्टेलला. आता ती रक्षाबंधनला आलेली शनिवारी. तर 2 दिवस ती पण जरा पाहुण्या राहिली म्हणजे इकडे राहिली. आता उद्या शाळेत जाईल. तर ती आईला मदत करायला लागली. आता सोलून द्यायला लागले. वरची कडक साल असतो तो काढून टाकायचा असतो. ते काढून टाकायचं. तर बघा शीन कशी पाडायला लागली आई पटापट. एकदम छोटं छोटं वेफर. आईला सवय आहे त्याच्यामुळं छोटे छोटे पटापट कटिंग करते. हा आणि आज रक्षाबंधन पण होती त्याच्यामुळे आईने किती मोठा टिकला लावलाय. हा बघा अजून वाच मला काय मी आरशी पण नाही पाहिला ना. आठवड्याचं नाही लावलं तिथे भावाशी माझं खाऊच थोडं ना. ते दुसरं ते काकाचं पोरे. किती का पैसे भेटले तुला तरी पण आज. मिळलं मला 800-900 रुपये. 800-900 रुपये आजीला भेटला आज रक्षाबंधनचं. रक्षाबंधनचं 800-900 रुपये मिळलं. पण मी हो खुशीतच तिकून हो पैसे पाठवलं मोदीनी. त्याच्या राख्या घेतल्यानं बांधले. आईला मोदीनी पैसे पण पाठवलं ना का. पाठवलं ना त्याही मला दिलं. थोडं घालेल थोडं दिलं भावाशी. 700-800 जमलं. हो 100-100 रुपये दिलं ना. तर प्रत्येक भावाने 100-100 रुपये दिले.
आईला तर 700-800 रुपये जवळ जमलं. आईने भरपूर दुसरे राख्या हे बांधल्या. म्हणजे जरा ते होतं, तरी पण आई काका 10 राख्या घेऊन अजून घेतल्या असतात ना 30 तर 3,000 जमलं असतं ना. तर दुसरं नाही ना बांधेल. तर दुसऱ्या शेतावर भाऊ गेलेलं होतं त्यांचे आईचं. बांधल्यात ना. तर ते शेतावर बितावर कामाला जातात. दुसऱ्या शेतीच्या कामासाठी दुपारी जेवण बनवून सकाळी जातात. त्याची मुलं दुसऱ्यांना बांधल्या नाही. दुसरा भाऊ भेटले नाही आईचं. म्हणजे काकाच थोडे बरंच जण हा ना ते. हा ते भाऊच ते दुसरं नाही भेटलं. कोणी बघितली पण नसेल. कोणी ती काय बोलल. आमचं ना ती. हा कोणी बोलल की कशी भाजी बनवतात. तर तुम्हाला आम्ही फुल मध्ये व्हिडिओ दाखवलाय कशी शेतावरून घेऊन जंगलातून घेऊन याची मेहनत करून आणि शीन बनवायची. तर चला आईने शीन फायनली थोडी पाडून दाखवली कशी पाडायची ती. तर चला आता बस आता तू पाडून घे दुसरी. हा का ते छोटे छोटे आहेत ते. हो. हा हम्म. ठीक आहे. तर चला आईला ते 1-2 आहेत छोटे छोटे राहिलेत ते पाडून घेऊ दे. हा ना दुसरं घरात पण ठेवलं हा. हा तर ते पण पाडून घे नंतर. ते आता मग आता मी पण निघतो. हा तुला जाय टाईम बोलला. ठीक आहे. तर चला. गाजत पण आहे. हा पाणी पण ये रस्त्याला सापडवल. आहा दुसरं हम्म ते मी आता मग पाडन. ठीक आहे. चला मग. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आई इथं शीन पाडून घ्यायला लागले. तर आज मी जरा स्टँड पण नाही काढला. घाईत आहे त्याची मुलं. तर चला आई तू शीन पाडून घे. हा हो. तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्व नोटिफिकेशन येतील. चला बाय बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय.